हॅलो, आय एम डॉक्टर मोहिनी चिखलंडे. वेलकम टू प्रिया शारीर लेक्चर सिरीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण मानस प्रकृतीबद्दल अभ्यास करणार आहोत. ऑलरेडी प्रकृती हा जो टॉपिक आहे तो युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये MCQ, SAQ आणि LAQ साठी इम्पॉर्टंट आहे. हे आपण मागेच बघितलेलं आहे. तर प्रकृतीमध्ये दोन बेसिक टाइप्स होतात, देह प्रकृती आणि मानस प्रकृती. देह प्रकृतीलाच आपण शारीरिक प्रकृती म्हणणार आहोत. म्हणजे शरीरामध्ये ज्या दोषांचा उत्कट अवस्था असणार आहे किंवा जे दोष शरीरामध्ये वाढलेले असणार आहेत त्याच्यानुसार त्या दोषाची ती शरीरामधली प्रकृती तयार होणार आहे. मग ते वात प्रकृती असेल, पित्त प्रकृती असेल, कफ प्रकृती असेल किंवा द्वंद्वज प्रकृती असेल, म्हणजे वात पित्त, पित्त कफ, वात कफ किंवा तीनही दोष जर समान अवस्थेमध्ये असतील तर तेव्हा त्रिदोषज किंवा समदोषज प्रकृती असं तयार होणार आहे. पण हे झालं शरीरामधल्या दोषांच्या लेवलवर किंवा शरीराच्या लेवलवर. मनाच्या लेवलवर पण काही प्रकृतीचे प्रकार सांगितलेले आहेत, त्यालाच आपण मानस प्रकृती असं म्हणणार आहोत. म्हणजे शरीरावर शारीरिक लेवलवरती असतील त्याला शारीरिक प्रकृती किंवा देह प्रकृती म्हणणार आहोत, आणि मानसिक लेवलवर किंवा मनाच्या लेवलवर ज्या काही मनाचे गुण सांगितलेले आहेत त्याच्यानुसार जे अधिक्य आहे त्याच्यानुसार जे मानसिक प्रकृती तयार होणार आहे त्याला आपण मानस प्रकृती किंवा गुणमयी प्रकृती असं म्हणणार आहोत. गुणमयी प्रकृती का? तर मनाचे गुण सांगितलेले आहेत. जसे शरीराचे 3 दोष आहेत, वातदोष, पित्तदोष, कफदोष, तसे मनाच्या लेवलवर 3 गुण सांगितलेले आहेत. सत्व, रज आणि तम असे 3 गुण सांगितलेले आहेत. तर हे गुण आहेत म्हणून गुणमयी प्रकृती, आणि हे मनाच्या लेवलवर असतात म्हणून त्याला मानस प्रकृती म्हटलं जातं. तर काय सांगितलेलं आहे? त्रिविधम खलु सत्वम शुद्धम राजसम तामसम इति. आता इथे सत्व हा जो शब्द आहे तो मनासाठी वापरलेला आहे. म्हणजे मनाच्या लेवलवर त्रिविधम 3 गुण सांगितलेले आहेत. कोणते कोणते? शुद्ध म्हणजे सात्विक, राजस म्हणजे रजगुण आणि तामस म्हणजे तमगुण. जसे वात पित्त कफ आहेत शारीरिक दोष, तसे मनाचे गुण 3 आहेत, सत्व, रज, तम. तर याच्यापासूनच जेव्हा मनाच्या लेवलवर सत्व गुणाचं अधिक्य जास्त असेल तेव्हा सात्विक प्रकृती तयार होणार आहे. जेव्हा मनाच्या लेवलवर रजगुणाचं अधिक्य असणार आहे, म्हणजे रजगुण जास्त वाढलेला असणार आहे मनामध्ये, तेव्हा तिथे राजसिक प्रकृती तयार होणार आहे. आणि जेव्हा तमगुणाचं अधिक्य असणार आहे तेव्हा तिथे तामसिक प्रकृती तयार होणार आहे. तर हे सत्व, रज, तम मध्ये आपण ओळखायचं कसं? तर सत्वगुण म्हणजे जिथे स्वच्छता आवडते किंवा जे काही चांगले विचार आहेत, पॉझिटिव्ह थॉट्स आहेत, हे सगळं सत्वगुणामध्ये येतं. रजगुणामध्ये काय आहे? तर थोडंसं त्यातल्या त्यात काम करू असे किंवा एक काम करण्याच्या जे काही विचार आहेत त्यांना एक गती देण्याचं काम, म्हणजे काहीतरी थॉट्स येणे, नवीन नवीन आयडियाज येणे, हे रजगुणाचं काम आहे. आणि तमगुण काय आहे? तर तो आळस जे आहे किंवा आलस्य जे आहे त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे शरीरामध्ये जेव्हा तमगुणाचं अधिक्य होतं तेव्हा त्या मनुष्याला जास्त, म्हणजे मनाच्या लेवलवर जेव्हा तमगुण वाढतो तेव्हा तो मनुष्य जास्त गैरप्रकारांकडे किंवा जे काही चुकीच्या घटना आहेत, चुकीच्या गोष्टी आहेत त्याकडे तो जास्त ओढला जातो किंवा तो आकर्षित होतो. तर हे जे आहे हे सत्व, रज, तम असे मनाच्या लेवलवर 3 गुण आहेत आणि त्याच्यानुसारच पुढे प्रकृती तयार झालेली आहे. तर हे गुण आहेत म्हणून याला गुणमयी प्रकृती असं देखील म्हटलं जातं, आणि हे मनाच्या लेवलवर, मानसिक लेवलवर आहे म्हणून याला मानस प्रकृती असं म्हटलं जातं. तर आता हे जे आपण बघितलं की शुद्ध, राजस आणि तामस. शुद्ध म्हणजे सत्व, कारण ऑलरेडी इथे सत्व हा शब्द मनासाठी वापरलेला, मनाचाच पर्याय सत्व देखील सांगितलेला आहे. त्यामुळे शुद्ध म्हणजे सत्व, राजस म्हणजे रजगुण, तामस म्हणजे तमोगुण. तर आता सत्वगुणाचा मनामध्ये जास्त उद्रेक झाला किंवा सत्वगुण जास्त असेल, जसं वातदोष जास्त असेल तर मग वात प्रकृती होणार आहे. त्याच पद्धतीने मनाच्या लेवलवर जर सत्वगुणाचं अधिक्य जास्त असेल, सत्वगुण जास्त असेल तर तिथे सात्विक प्रकृती तयार होणार आहे. पण हे जे सात्विक प्रकृती, राजसिक प्रकृती, तामसिक प्रकृती आहे याचे परत सब टाइप्स सांगितलेले आहेत. प्रत्येकाचे परत वेगवेगळे प्रकार आहेत की कोणत्या प्रकारामध्ये कोणत्या प्रकारचं सत्व आपल्याला बघायला मिळणार. तर आता इथे हे जे
प्रत्येक ठिकाणी ब्राह्मसत्व आहे, आर्षसत्व आहे. प्रत्येक प्रकृतीच्या प्रकारानंतर सत्व दिलेलं आहे. तर हे जे सत्व आहे हे मनासाठी वापरलेलं आहे. म्हणजे याचा आणि सात्विक प्रकृतीचा इथे काही संबंध नाहीये. म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन राजसिक प्रकृती, तामसिक प्रकृतीमध्ये जे काही सबटाईप्स आहेत त्याच्या पुढे देखील सत्व बघायला मिळेल. म्हणजे मत्स्य सत्व आहे, वानस्पत्य सत्व आहे, पैशाचे सत्व आहे. हे जे राजसिक आणि तामसिक प्रकारामधले सबटाईप्स सांगलेले आहेत त्याच्या पुढे येणारं हे जे सत्व आहे हे मनासाठी वापरलेलं आहे. म्हणजे मानसिक लेवलवरती किंवा मनाच्या लेवलवरचे हे प्रकृतीचे प्रकार आहेत, भेद आहेत, हे सांगण्यासाठी इथे सत्व हा शब्द वापरलेला आहे. तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा सात्विक प्रकृतीचे जे काही सबटाईप्स आहेत ते डिस्कस करणार आहोत. सात्विक प्रकृती म्हणजे मनाच्या लेवलवर कोणता गुण जास्त असणार आहे? सत्व गुण हा जास्त असणार आहे मनामध्ये. त्यामुळे सात्विक प्रकृती तयार होणार आहे. तर याचे जे सबटाईप्स आहेत ते आपण एक एक बघणार आहोत. पहिलाच प्रकार आहे सात्विक प्रकृतीमध्ये तो म्हणजे ब्राह्मसत्व. नावातच आहे ब्राह्म म्हणजे ब्रह्मदेवाशी संदर्भात हे असणार आहे. तर काय काय लक्षणं किंवा काय काय कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत अशा व्यक्तीमध्ये? शुची सत्याभिसंधम जितात्मनम संविभागिनम ज्ञान विज्ञान वचन प्रतिवचन संपन्नम स्मृतिमंतम काम क्रोध लोभ मान मोह ईर्षा हर्षा मर्षापीतम समम सर्वभूतेषु ब्राह्म विद्या. हे जे रेफरन्सेस आहेत हे चरक संहिता शाहीरस्थान अध्याय 4 मधले रेफरन्सेस आहेत. तर प्रत्येक शब्दाविषयी आपण आता त्याचा अर्थ काय आहे हे बघणार आहोत. तर पहिलाच सत्व ब्राह्मसत्व आहे. ब्राह्मसत्वामध्ये काय काय सांगितलेलं आहे? शुची म्हणजे या व्यक्तीला ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये सत्वगुणाचा उद्रेक आहे तो सात्विक प्रकृतीचा झाला. पण त्यातही पर्टिक्युलर काही कॅरेक्टरिस्टिक्स किंवा काही ग्रुप ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ज्या व्यक्तीमध्ये मिळणार आहेत त्याच्यानुसार आपण सबटाईप्स डिसाईड करणार आहोत. म्हणजे काही लोक असतात ज्यांना शुची म्हणजे शुद्ध पवित्र असलेलं, म्हणजेच काय तर ज्याला स्वच्छतेची आवड आहे. जो व्यक्ती घरात स्वच्छता ठेवेल, स्वतःच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये स्वच्छता ठेवेल, स्वतः स्वच्छ राहील, त्याचे कपडे सगळे नीटनेटके असतील, त्याला हायजीन जास्त प्रिय असणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं एक पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे शुची म्हणजेच स्वच्छता आवडणारा असा तो व्यक्ती. सत्याभिसंध म्हणजे जो सत्याशी एकनिष्ठ असणार आहे. म्हणजे ती व्यक्ती नेहमी खरं बोलणार आहे. म्हणजे इररेस्पेक्टिव्ह ऑफ लोकेशन, टाइम, सिच्युएशन त्या व्यक्तीला नेहमी खरं बोलायला आवडणार आहे. म्हणजे ती व्यक्ती कधीच खोटं बोलणार नाही. असे असतात काही व्यक्ती की ज्यांना खरं बोलायचीच सवय असते, ते नेहमी जे सांगतील ते खरंच सांगत असणार आहेत आणि ज्यांना स्वच्छतेची आवड असणार आहे. पुढचं आहे जितात्मा म्हणजे आत्मसंयम प्राप्त केलेला, म्हणजे ज्याचे स्वतःच्या इंद्रियांवर कंट्रोल आहे. म्हणजे असं नाही की थंडी सुरू आहे पण काही आईस्क्रीमचं दुकान बघितलं तर आईस्क्रीम खायची तर इच्छा झाली आहे, पण तरी देखील हा मनुष्य जो आहे तो स्वतःला कंट्रोल करू शकणार आहे. तो स्वतःच्या इंद्रियांवर, स्वतःच्या सेन्सेसवर त्याचा कंट्रोल असणार आहे. म्हणजे त्याला लक्षात येणार आहे की थंडीचे दिवस आहेत, आईस्क्रीम जर खाल्लं तर सर्दी होणार आहे आणि आपण आजारी पडणार आहोत. त्यामुळे तो त्याच्या इंद्रियांवर कंट्रोल ठेवणार आहे आणि आईस्क्रीम खाणार नाही. तर ह्यालाच काय म्हणणार आहोत आपण? जितात्मा. म्हणजेच जो ज्याचा इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे, जो एकदम इंद्रियांवर ज्याचा कंट्रोल आहे असा तो जितात्मा. संविभागी म्हणजेच जो इतरांबरोबर समानतेने वाटून घेणारा, म्हणजे जो प्रत्येक गोष्ट इतरांसोबत शेअर करणार. आता काही लोक असतात की जे ऍक्च्युअल खूप त्यांच्याकडे चॅरिटी करण्याची कॅपेबिलिटी पण असते आणि इच्छा पण असते, तर ते जास्त डोनेशन्स देतील, कुठे गोरगरीब काही दिसले तर ते त्यांना मदत करतील, किंवा सिंपल एकदम आपण स्टुडंट लेवलला जर विचार केला तर काही स्टुडंट्स असतात किंवा काही असे लोक असतात की जे आणलेलं प्रत्येक गोष्ट टिफिन मधलं सगळ्यांसोबत शेअर करून खातील. म्हणजे ते एकटे कधीच टिफिन खाणार नाही. किंवा कोणतीही गोष्ट जर काही त्यांनी नवीन बाईक घेतली असेल स्टुडंटने तर ते त्यांच्या मित्रांना देतील, ते म्हणजे तू ड्राईव्ह कर, तुला कसं वाटतं हे बघ. तर ही जी वृत्ती आहे की प्रत्येक गोष्ट शेअर करून प्रत्येकाला मदत करण्याची इच्छा, किंवा काय म्हणू आपण की गोरगरिबांना एक सिंपथेने बघणे आणि त्यांना मदत करणे, त्यांना दान करणं, काहीतरी अनाथ आश्रमात जाऊन हे लोक दान करतील. तर अशा पद्धतीचं जे काही चॅरिटी आहे हे करायला या लोकांना आवडतं. पुढे आहे
ज्ञान विज्ञान वचन प्रतिवचन संपन्न, म्हणजेच ज्ञान व विज्ञान याच्यामध्ये पारंगत असा, वाणी आणि प्रत्युत्तरात कुशल, म्हणजे जे काही शास्त्र आहे, जे काही फिलॉसॉफी आहे, जे काही आहे त्यांना त्याचं ज्ञान असतं, पुरेपूर त्यांना त्याचं नॉलेज असतं. म्हणजे शास्त्राविषयी, वेदांविषयी नॉलेज असणारा असा तो व्यक्ती असतो. प्रत्येक त्याच्या वाणीवर, त्याच्या भाषेवर जास्त प्रभुत्व असतं. त्याची वाणी एकदम स्वच्छ आणि उच्चार एकदम स्पष्ट असतात. प्रतिउत्तरात कुशल, म्हणजे जिथे काही डिबेट कॉम्पिटिशन काही असेल तर अशा वेळेला ही व्यक्ती व्यवस्थित डिबेट करू शकेल आणि मुद्देसूद असे आपलं म्हणणं मांडून ते डिबेट जिंकण्याची कॅपॅबिलिटी त्या व्यक्तींमध्ये असते. त्यामुळे या लोकांना बऱ्यापैकी शास्त्राचं नॉलेज असतं, त्यांचं भाषेवर जास्त प्रभुत्व असतं. तर हे जे काही आहे हे ब्राह्मसत्वमध्ये दिसणारे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. पुढे आहे स्मृतिमंत, म्हणजे स्मरणशक्ती उत्तम असलेला, म्हणजे ह्या व्यक्तीची मेमरी एकदम स्ट्रॉंग असते. एकदा यांनी काही कुणाला भेटले, कुणाला बघितलं, तर ते त्यांच्या चिरकाल त्या मेमरीमध्ये राहणार आहे. म्हणजे परत एकदा त्या व्यक्तीला भेटले किंवा तशी काही घटना घडली तर त्यांना ते आठवणार आहे. त्यामुळे यांची मेमरी एकदम स्ट्रॉंग असते. पुढे आहे काम, क्रोध, लोभ, मान म्हणजेच अहंकार, मोह, ईर्षा, हर्ष, अमर्ष या सगळ्यांपासून ते दूर असतात. म्हणजे या व्यक्तीला राग येत नाही, लोभी नसतो हा व्यक्ती, इगो या व्यक्तीला नसतो, किंवा दुसऱ्याविषयी वाटणारी जी ईर्षा, म्हणजे एखाद्याचं चांगलं झालं तर काहीतरी चुकीचं बोलणं किंवा हर्टफुल बोलणं किंवा इतरांना अजिबात मदत न करणं, या गोष्टी यांच्याकडे नसतात. ते उलट सगळ्यांना व्यवस्थित ट्रीट करतात, सगळ्यांना ते सिंपथीने बघतात, सगळ्यांसोबत ते मिळून मिसळून वागतात. अशी ही व्यक्ती असते ब्राह्मसत्वाची. समम सर्व भूतेषु, म्हणजे सर्व प्राणीमात्रांमध्ये समत्व, एक समदृष्टी ठेवणारी, म्हणजे प्रत्येकाला इक्वली ट्रीट करणारी. म्हणजे असं नाही की गरीब आहेत तर त्यांना अजिबातच विचारणार नाही किंवा त्यांच्याबद्दल काहीच त्या व्यक्तीला वाटणार नाही, आणि जे श्रीमंत आहेत किंवा त्यातल्या त्यात थोडेसे उच्चभ्रू आहेत त्यांच्याकडे ते जास्त लक्ष देतील किंवा त्यांच्याविषयी त्यांना जास्त आदर वाटेल, असं काही नाही. तर हे व्यक्ती सगळ्यांना इक्वली ट्रीट करतात. त्यांच्या मनात सगळ्यांविषयी समान आदरभाव असतो, सगळ्यांविषयी समान प्रेम असतं. तर अशी ही व्यक्ती जी आहे तिला आपण ब्राह्मसत्व असं म्हणणार आहोत. तर हे सात्विक प्रकृतीचे एक सबटाईप आहे ब्राह्मसत्व. आपण आता चरक संहितेचा रेफरन्स बघितला. दुसरा रेफरन्स आहे सुश्रुत संहितेतला. सेम कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, काही वेगळे असतील तर आपण ते परत डिस्कस करू. शौचम, म्हणजे ज्याला स्वच्छतेची आवड आहे. आस्तिक्य, म्हणजे ज्याचा देवावर विश्वास आहे, पूजा अर्चा या गोष्टींवर विश्वास आहे. अभ्यासो वेदेशु, म्हणजे वेदांचा अभ्यास करणारा, शास्त्राचा अभ्यास करणारा. गुरुपूजनम, गुरूंविषयी आदर वाटणारा असा. प्रिय अतिथी, म्हणजे जे काही त्यांच्याकडे येणारे पाहुणे आहेत त्यांचं व्यवस्थित आदरातिथ्य करतील, किंवा हे स्वतः कोणाकडे पाहुणे बनून गेले तर लोक त्यांना आवर्जून छान त्यांचं आदरातिथ्य करतील, त्यांना काय हवंय काय नकोय हे सगळं बघतील. म्हणजे यांच्याकडे येणारे पाहुणे आणि ही व्यक्ती कोणाकडे पाहुणे म्हणून गेली, दोनहीकडे यांचा व्यवस्थित बिहेवियर असणार आहे. इज्जा, म्हणजेच होम हवन करणारे, असे हे ब्रह्मकायस्य लक्षणम. आता सुश्रुत संहितेमध्ये ब्रह्मसत्व, म्हणजे चरक संहितेमध्ये आपण बघितलं की ब्राह्मसत्व, सत्व हे मनासाठी वापरलेलं आहे. म्हणजे सात्विक प्रकृतीचे जे काही प्रकार आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सत्व हे शब्द बघायला मिळेल. म्हणजे ब्राह्मसत्व असेल, आर्षसत्व असेल, ऐंद्रसत्व असेल, पैशाचं सत्व असेल. त्याच पद्धतीने सुश्रुत संहितेमध्ये मात्र काय हा शब्द आलेला आहे. ब्रह्मकाय, आर्षकाय, ऐंद्रकाय. जसं सत्व चरकांनी वापरलेलं आहे तसं सुश्रुतांनी काय शब्द वापरलेला आहे. त्यामुळेच मानस प्रकृतीला काय प्रकृती असं देखील म्हटलं जातं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. तर सुश्रुतांनी काय शब्द वापरले, त्यामुळे सुश्रुतानुसार ब्रह्म काय प्रकृतीची लक्षणं काय आहेत, तर शौचम, आस्तिक्यम, अभ्यासो वेदेशु, गुरुपूजनम, प्रिय अतिथी, इच्छा, हे जे काही आहेत हे ब्रह्मकायाची लक्षणं आहेत. पुढचा सात्विक प्रकृतीमधला दुसरा जो प्रकार आहे तो आहे आर्षसत्व. चरक संहितेतला रेफरन्स बघूया. इज्जा, म्हणजेच ज्याला यज्ञ करायला आवडतो, पूजा अर्चा करायला आवडते, उपासना करायला आवडते. अध्ययन, म्हणजे ज्याला वेदांचा अभ्यास करायला आवडतो, शास्त्रांचा अभ्यास करायला आवडतो. तर आता इथे होम हवन या गोष्टी आत्ताच्या काळामध्ये आपण कसं बघणार आहोत
काही लोक असतात ज्यांना अशी इच्छा कोणी सांगायची गरज नसते, ते स्वतःहून आपसूक इच्छेने, स्वतःच्या इच्छेने मंदिरात जातील, तिथे काही पूजा अर्चा करतील. किंवा काही लोक असतात की ज्यांना वेगवेगळे स्त्रोत पाठ असतात किंवा स्तोत्र पाठ असतात किंवा अथर्वशीर्ष पठण करतील, ज्ञानेश्वरी वाचतील, भगवद्गीता वाचतील. तर हे काय आहे? हे वेदांचा अभ्यास, शास्त्रांचा अभ्यास. म्हणजे असतात असे काही लोक ज्यांना आपसूक स्वतःहून देवधर्म करण्याची इच्छा असते, त्यांना काहीतरी वेदांचा अभ्यास करण्याची इच्छा असते, ते थोडेसे आध्यात्मिक असतात. तर हे जे आहे हे आपल्याला आत्ता रिसेंटली काय बघायला मिळतं त्या देखील आपण बघणार आहोत. म्हणजे हे पॉइंट्स तर बघणारच आहोत, पण आत्ताच्या जनरेशनमध्ये किंवा आत्ता आपल्याला या सगळ्या गोष्टी कशा कोरिलेट करता येतील त्यानुसार आपण एक एक लक्षण बघणार आहोत. अध्ययन म्हणजे वेदांचा, शास्त्रांचा अभ्यास करणे. मग हनुमान चालीसा पठण असेल, अथर्वशीर्ष पठण असेल, रामरक्षा स्तोत्र असेल किंवा भगवद्गीता वाचत असतील, अशा काही जे काही अध्यात्माशी रिलेटेड आहे. काही जणांना इंटरेस्ट असतो ते ऋग्वेद, यजुर्वेद ह्या सगळ्या गोष्टी वाचतात, त्याच्यावर अभ्यास करतात, त्याच्यावरती PhD करतात. तर ही जी काही लोक आहेत ही आर्षसत्वमध्ये येतात. व्रत म्हणजेच निष्ठेने आचरले जाणारे नियम. म्हणजे काही लोक असतात जे नित्य नियमाने उपवास करतात, एकादशीचा असेल किंवा आठवड्यातल्या वारांमधला कोणता पर्टिक्युलर वार असेल ज्याच्याबद्दल त्यांना त्या देवाची एक भक्ती म्हणून ती त्या वारी उपवास करत असतील. महाशिवरात्री असेल, नवरात्र असतील. तर हे जे काय आहे हे व्रत वैकल्य म्हणजेच उपवास करणे किंवा एखाद्या गोष्टीविषयी त्यांना जे काही आवड आहे ते ते फॉलो करत असतात. होम म्हणजेच जे काही अग्निहोत्र किंवा धार्मिक आहुती म्हणजेच यज्ञ करणं, घरामध्ये होम करणं, मध्ये छोट्या लेवलपासून अगदी मंदिरामध्ये होणारे मोठे होम जे असतात ते देखील. तर हे सगळे या आर्षसत्वामध्ये येतात. ब्रह्मचर्य पर म्हणजे ही व्यक्ती ब्रह्मचर्याचं पालन करणारी असते. म्हणजे व्यवस्थित ब्रह्मचर्य आश्रमामध्ये शिक्षण घेईल, व्यवस्थित जे काही त्यांची कर्तव्य आहे ते पार पाडतील आणि गृहस्थाश्रमामध्ये राहतील, पण ते व्यवस्थित ब्रह्मचर्याचं पालन करतील. जेव्हा जेव्हा काही गोष्टी असतात की पर्टिक्युलर तिथीला ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये जरी असेल तरी काही अशा तिथी असतात, मुहूर्त असतात की जिथे ब्रह्मचर्याचं पालन करणं गरजेचं असतं. तर या व्यक्ती या सगळ्या गोष्टी फॉलो करतात. अतिथी व्रत म्हणजेच अतिथींची सेवा करणारा, आदर करणारा. म्हणजे जे कोणी गेस्ट येतील त्यांना व्यवस्थित अटेंड करेल, त्यांचे आदरातिथ्य व्यवस्थित करेल. उपशांत म्हणजे अंतःकरण शांत असलेला. जी व्यक्ती मनातूनच शांत असेल, अजिबात ग्रीडी नाहीये, लोभी नाहीये, प्रत्येक व्यक्तीला व्यवस्थित ग्रीट करेल. कोणाचा जर काही फायदा झाला किंवा कोणी प्रगती केली, कोणी काही नवीन गाडी घेतली, घर घेतली, तर त्यांना त्या गोष्टीचा आनंद होणार आहे, ते त्यांच्या आनंदात सामील होणार आहेत. त्यामुळे ही व्यक्ती मनातूनच खूप शांत असणार आहे, अजिबात लोभी असणार नाही. नंतर मद म्हणजेच घमेंड किंवा गर्व, अहंकार, इगो या व्यक्तींना अजिबात नसतो. मदापासून दूर म्हणजेच या व्यक्तींना अजिबातच इगो नसतो. ते असे एकदम निस्वार्थीपणे सगळ्या गोष्टी करत राहतात. मान म्हणजे स्वाभिमान, गर्व असणार नाहीये. राग म्हणजे आसक्ती किंवा कोणत्याही गोष्टीवर आपली कमांड असली पाहिजे किंवा एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या वस्तूवर असणारी मालकी ही व्यक्ती कधीही दाखवणार नाही. द्वेषरहित म्हणजे कुणाचाही द्वेष करणार नाही, तिरस्कार करणार नाही, प्रत्येकाला प्रेमाने वागवेल. मोह नसलेला म्हणजेच आकर्षण नसलेला, कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत ग्रीडी नसेल, असं ही वस्तू हवी आहे तर काहीही करून ती वस्तू मिळवायचीच आहे, तर हा अट्टाहास या व्यक्तींकडे नसतो. लोभी नसलेला, ग्रीडी नसतो. क्रोधरहित या व्यक्तींना राग खूप कमी येतो. नैसर्गिक बुद्धिमत्ता असलेला म्हणजे नॅचरली ही लोक खूप टॅलेंटेड असतात, इनबिल्ट त्यांची मेमरी खूप छान असते, प्रत्येक गोष्ट त्यांना पटकन ते ग्रास्प करू शकतात. वचन म्हणजे योग्य वाणी बोलणारा, म्हणजे कोणालाही हर्टफुल काही बोलणार नाही, कोणाचा इन्सल्ट नाही करणार, प्रत्येकाशी प्रेमाने आदरानेच ते बोलतील. विज्ञान म्हणजे विज्ञान व तात्विक समज असलेला म्हणजे लॉजिकल गोष्टींविषयी डिस्कशन करणारा, असा प्रत्येक काय म्हणतात सायन्स, टेक्नॉलॉजी या गोष्टींविषयी माहिती असणारी अशी व्यक्ती असते. उपधारण शक्ती म्हणजेच ग्रहण शक्ती, या व्यक्तींची ग्रास्पिंग पॉवर जी आहे ती स्ट्रॉंग असणार आहे. मार्शम म्हणजेच ऋषी सदृश स्वभाव असलेला, मार्श म्हणजेच ऋषी.
ज्या प्रकारे ऋषी संत हे जे आहेत यांचा स्वभाव ज्या पद्धतीचा असतो अशाच स्वरूपाची ही व्यक्ती असते, हिचा स्वभाव अशाच पद्धतीचा असतो. त्याला आपण आर्षसत्व असं म्हणणार आहोत. आर्षसत्वाचा सुश्रुत संहितेतला रेफरन्स बघूया. जप म्हणजेच चॅन्टिंग करायला आवडतं, जप माळ करायला आवडते, व्रत म्हणजे उपवास करायला आवडतं, ब्रह्मचर्याचं पालन करायला आवडतं, होम हवन यज्ञ करायला आवडतो, अध्ययन म्हणजे वेदांचा अभ्यास करायला आवडतो, अध्ययन सेविन म्हणजेच आवड असणारी अशी व्यक्ती, ज्ञान विज्ञान संपन्न म्हणजे या व्यक्तीला बऱ्यापैकी गोष्टींचं नॉलेज असतं, अशी व्यक्ती जी आहे ती ऋषी सत्व त्याला आपण म्हणणार आहोत. सात्विक प्रकृतीमधला तिसरा प्रकार आहे तो म्हणजे ऐंद्र सत्व. चरक संहितेमध्ये काय रेफरन्स आलेला आहे? ऐश्वर्यवंतम आदेय वाक्यम यज्वानम शूरम ओजस्विनम तेजसोपेतम क्लिष्टकम अक्लिष्टकम दीर्घदर्शिनम धर्म अर्थ काम अभिरतम ऐंद्रम विद्यान. म्हणजे ऐंद्र सत्व कोणाला म्हणणार आहोत आपण? जो ऐश्वर्यवंत आहे, म्हणजे जो ऐश्वर्य संपन्न आहे, ज्याच्याकडे संपत्ती वेल्थ भरपूर आहे. आदेय वाक्य म्हणजे ज्यांचं वचन स्वीकारण्याजोगे आहे. म्हणजे असे काही लोक असतात गावामध्ये की ज्यांच्या शब्दाला खूप मान असतो किंवा ते जे बोलतील ते फायनल असं मानलं जातं. तर हे जे असतं त्या व्यक्तींच्या त्या ऑरामुळे असतं, त्यांच्याकडे असणाऱ्या क्वालिटीजमुळे असतं. तर आदेय वाक्य म्हणजे त्या व्यक्तींचं वचन, त्या व्यक्तींचा शब्द कोणीही शक्यतो मोडणार नाही. यज्वानम म्हणजे ही व्यक्ती यज्ञ करणारी, धार्मिक अशी, थोडी आध्यात्मिककडे या व्यक्तीचा कल असतो. शूरम ही व्यक्ती शूरवीर असते, धैर्यवान असते, प्रत्येक गोष्टीला निर्भीडपणे ती सामोरे जाऊ शकते. ओजस्विनम म्हणजे या व्यक्तीचा ओज तेच ऑरा एकदम स्ट्रॉंग असतो. या व्यक्तींना शक्यतो कोणी क्रॉस करत नाही, त्यांच्या प्रत्येक शब्दाचा मान हा राखला जातो. तेजसोपेतम म्हणजे ही व्यक्ती तेजस्वी, आत्मप्रभा असलेली. म्हणजे काही लोकांची पर्सनॅलिटी असते की जी एकदम भारदस्त पर्सनॅलिटी असते, त्यांना बघितल्यानंतर देखील इतरांना एकदम फ्रेश फील होतं किंवा हवं हवंसं वाटतं. तर अशी या व्यक्तीची जी पर्सनॅलिटी आहे ती एकदम भारदस्त असणार आहे. अक्लिष्ट कर्माण म्हणजे कष्ट न वाटणारी, सहज अडथळ्याविना कृती करणार, म्हणजे प्रत्येक गोष्ट इझिली करणारी. किंवा आत्ताच्या आपण जगात बघायला गेलं तर अशी व्यक्ती की जी इलिगल गोष्टी काही करणार नाही, म्हणजे काही करप्शन करणार नाही किंवा कोणासोबत काही चुकीचं वागणार नाही. तर अक्लिष्ट कर्मण म्हणजेच कोणाबरोबर चुकीचं वागणार नाही, इलिगल काही ऍक्टिव्हिटीमध्ये या व्यक्तीचा सहभाग शक्यतो असणार नाही. दीर्घदर्शन म्हणजे दूरदृष्टी असणारा, भविष्याची जाणीव असणारा. काही लोक असतात की जी खूप पुढचा विचार करून ठेवतात, विजनरी असतात. आत्ताच्या याच्यात आपण जर बघितलं काही लीडर्स असतात की जे ऍक्च्युअल देशासाठी काम करत असतात किंवा ते विजनरी असतात आणि त्याच्यानुसार ते जे काही देशामध्ये बदल घडवण्याची आवश्यकता आहे त्यानुसार ते करत असतात. मग जे काही असेल, सायन्स टेक्नॉलॉजी असेल, ट्रान्सपोर्टेशनमध्ये असेल, तर जिथे जिथे गरज आहे की पुढच्या 10-20 वर्षानंतर काय गोष्टींची गरज लागणार आहे त्याचा आत्तापासून विचार करून हे लोक त्या पद्धतीने काम करायला सुरू करतात. तर म्हणजेच दीर्घदर्शन म्हणजे भविष्याचा विचार करून ते प्रत्येक गोष्ट करत असतात. धर्म अर्थ काम अभिरत म्हणजे धर्म अर्थ काम या पुरुषार्थामध्येच या व्यक्तींचं जीवन निघून जातं. म्हणजे आपलं जे काही धर्म आहे, म्हणजे सपोज आता आपल्या लेवलवरती आपण विचार करायचा झाला तर आपला धर्म काय आहे? आपण व्यवस्थित शिक्षण घेणं, क्लिनिक ओपन करणं, नंतर पेशंट बघणं, पेशंटला व्यवस्थित चिकित्सा देणं, कोणत्याही इलिगल ऍक्टिव्हिटीमध्ये काम आपला सहभाग असायला नाही पाहिजे, योग्य ती चिकित्सा देणं हा आपला धर्म आहे. मग तिथे आपण मित्र, शत्रू या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आलेला प्रत्येक पेशंट हा पेशंट सारखाच असला पाहिजे आणि तिथे आपण त्याला चिकित्साही दिलीच पाहिजे. म्हणजे काहीही झालं तरी आपला शत्रू जरी आला तरी आपल्याला योग्य चिकित्सा देणं गरजेचं आहे. तोच आपला धर्म आहे. अर्थ म्हणजे याच आपल्या कामामधून आपल्याला अर्थार्जन होणार आहे, पैसे मिळणार आहेत. आणि काम म्हणजे गृहस्थ आश्रमामध्ये जे काही संतान प्राप्तीसाठी कर्म सांगितलेले आहेत किंवा अपत्य प्राप्तीसाठी जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या प्राप्त करणं, अशी ही व्यक्ती असते. म्हणजे धर्म अर्थ काम जे काही स्वतःचं काम धर्म आहे, जो काही त्याची जबाबदारी आहे ती व्यवस्थित पार पडणार आहे, योग्य मार्गाने पैसे कमावणार आहे. तर या सगळ्या गोष्टींना धर्म अर्थ कामाभिरतम असं म्हटलेलं आहे. ऐंद्रम म्हणजेच इंद्रतुल्य असा राजा किंवा नेतृत्व गुण असणार. म्हणूनच म्हटलं की दीर्घदर्शन कोणताही लीडर
हे जे ऐंद्रम आहे, इंद्र जे लिडरशिप क्वालिटी या व्यक्तींमध्ये असते आणि ती दीर्घदर्शी असतात, म्हणजेच ती विजनरी असतात, पुढचा विचार करून ती डिसिजन्स घेत असतात. तर असा जो व्यक्ती आहे त्याला आपण ऐंद्रसत्व म्हणणार आहोत. सुश्रुतांमध्ये काय रेफरन्स आलेला आहे ऐंद्रसत्वाशी रिलेटेड? महात्म्य, म्हणजे ही व्यक्ती खूप थोर असणार आहे, या व्यक्तीला कोणी क्रॉस करणार नाहीये. महान आत्मा म्हणजे ज्येष्ठ व्यक्ती अशी असणार आहे. शौर्य, शूर असणार आहे. आज्ञाच्या सततम, म्हणजे ही व्यक्ती एकतर लीडर असल्या कारणाने ऑर्डर्स देणार आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून घेणार आहे. शास्त्रबुद्धिता, म्हणजे शास्त्रांविषयी अभ्यास असणार आहे. वृत्त्यानाम भरणम चापी माहेंद्रम काय लक्षण. वृत्त्यानाम भरणम म्हणजे आपण काय म्हणू शकतो? हा, वृत्त्यानाम भरणम म्हणजे निराधार व्यक्तींना मदत करणे असेल किंवा निराधार व्यक्तींना आश्रय देण्याचं काम हे हे महेंद्र काय किंवा हे जे ऐंद्र व्यक्ती आहे ही करत असते. म्हणूनच इथे सांगितलेलं आहे की लिडरशिप क्वालिटी, लिडरशिप म्हणजेच राजा किंवा नेतृत्व गुण असणारा, की ज्याच्याकडे पॉवर आहे, जो इतरांना मदत करू शकतो, कारण हा ऐश्वर्यवंत देखील आहे, त्याच्याकडे वेल्थ भरपूर आहे. तर ही व्यक्ती अशा वृत्त्यांना भरणं म्हणजेच गरीब लोकांना, जे ज्यांना गरज आहे अशा व्यक्तींनाही नेहमी मदत करणार आहे, आश्रय देणार आहे. तर हे झालं ऐंद्र सत्वाबद्दल. पुढचं सत्व आहे सात्विक प्रकृतीमधलं, तो म्हणजे याम्य सत्व. चरक संहितेतला रेफरन्स, लेखास्थ वृत्तम प्राप्त कारिणम असंप्रहार्य उत्थानवत्तम स्मृतिमंतम ऐश्वर्य ऐश्वर्यलंबिनम लंबिनम व्यपगतम ईर्षा द्वेष मोहम याम्यम विद्या. आता एक एक ह्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. लेखास्थ वृत्तम म्हणजेच न्यायाच्या किंवा विधीच्या चौकटीत वागणार, म्हणजे जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते व्यवस्थित फॉलो करणारा, लिगली वागणारा असा तो व्यक्ती असणार आहे. प्राप्त कारिणम म्हणजे उद्दिष्ट किंवा कर्तव्य सिद्ध करणारा, स्वतःचे जे काही कर्तव्य आहे, जबाबदाऱ्या आहेत त्या व्यवस्थित पार पाडणारा. असंप्रहार्य, ज्याला सहज पराभूत करता येत नाही, म्हणजे कोणत्याही गोष्टीत ही व्यक्ती नेहमी विजयी असणार आहे. एकतर लिगली व्यवस्थित चालणारी, न्यायाला धरून चालणारी अशी व्यक्ती असणार आहे, स्वतःची कर्तव्य व्यवस्थित पार पाडणार आहे आणि परिश्रमी असणार आहे, म्हणजे उत्थानवंत, नेहमी कष्ट करून कार्यरत काही ना काही काम करत राहणार आहे ही व्यक्ती. स्मृतिवंतम म्हणजे याची स्मरणशक्ती ही उत्तम असणार आहे. ऐश्वर्य लंबिन म्हणजे या व्यक्तीकडे ऐश्वर्य, संपत्ती जास्त असणार आहे, वेल्थ भरपूर असणार आहे. तर ही जी व्यक्ती आहे याला आपण व्यपगत म्हणजेच यांच्या व्यतिरिक्त, राग नसलेला, ईर्षा नसलेला, द्वेषरहित, मोहमुक्त, म्हणजे कोणतेही जे चुकीचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा ज्याला आपण म्हणू की मनाचे काय म्हणू शकतो, एक मनाची जी काही विकृती आहे ती या व्यक्तींमध्ये नसणार. म्हणजे या व्यक्तीला राग येणार नाहीये, इतरांबद्दल ईर्ष्या कधी वाटणार नाही, म्हणजे कोणी नवीन गाडी घेतली तर या व्यक्तीला दुःख कधीच होणार नाहीये. ती व्यक्ती उलट त्या समोरच्या व्यक्तीच्या आनंदात सहभागी होईल, कुणाचा द्वेष करणार नाहीये, मोहमुक्त, कोणत्याही गोष्टीविषयी लालसा किंवा ग्रीड या व्यक्तीला असणार नाहीये. याला आपण याम्य सत्व असं म्हणणार. पुढचा रेफरन्स आहे सुश्रुत संहितेचा प्राप्तकारी, म्हणजे तेच की जबाबदाऱ्यांची व्यवस्थित जाणीव असणारा, स्वतःच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडणारा. दृढ म्हणजे स्वतःच्या निर्णयावर ठाम राहणारा. उत्थानू म्हणजेच नेहमी काही ना काही काम करत राहणारा. निर्भय म्हणजे प्रत्येक गोष्टीला निर्भीडपणे सामना करणारा, अजिबात न घाबरणारा असा शूर ही व्यक्ती असणार आहे. स्मृतिमान म्हणजेच त्याची मेमरी खूप स्ट्रॉंग असणार आहे. शुची म्हणजे स्वच्छता या व्यक्तीला प्रिय असणार आहे. राग मोह मद द्वेष यांच्या वर्जित असणार आहे, म्हणजे या व्यक्तीला राग येणार नाहीये. मोह म्हणजे कोणत्याही गोष्टीचा आसक्ती, लालसा वाटणार नाहीये. या व्यक्तीला इगो, अहंकार असणार नाहीये. मद म्हणजे अहंकार असणार नाहीये. दुसऱ्यांविषयी कधीही ही व्यक्ती द्वेष करणार नाहीये. यालाच आपण याम्य सत्व असं म्हणणार आहोत. पुढचं सत्व आहे वारुण सत्व. आपण अजूनही सात्विक प्रकृतीबद्दलच बघत आहोत, त्यातले सबटाईप्स बघत आहोत. चरक संहितेतला वारुण सत्वातला रेफरन्स काय आहे?
शूरम धीरम शुचिम अशुचि द्वेषिणम यज्व अंबो विहार रतिम अक्लिष्ट कर्माणम स्थान कोप प्रसादम वारुणम विद्यात. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, शूरम म्हणजे वारुण सत्वाची व्यक्ती कशी असणार आहे, शूरवीर धाडसी ब्रेव हे कॅरेक्टरिस्टिक असणार आहे. धीरम धैर्यशील असणार आहे. स्थिर चित्त म्हणजे काही लोक असतात की जे व्यवस्थित विचार करून डिसिजन घेतील, खूप वेंधळेपणाने किंवा एकदम घाईघाईमध्ये कोणतेही कार्य करणार नाहीये. तर ही वारुण सत्वाची व्यक्ती कशी असणार आहे, धैर्यशील धीराने प्रत्येक गोष्ट स्थिर चित्ताने शांतपणे विचार करून मग डिसिजन घेईल. शुची म्हणजे त्या व्यक्तीला स्वच्छता प्रिय असणार आहे, शारीरिक आणि मानसिक. शारीरिक स्वच्छता तर आपण समजू शकतो की प्रत्येक कपडे स्वच्छ असतील, रोजच्या रोज आंघोळ करेल, हेअर वॉश करेल, परफ्युम्स वगैरे वापरेल. पण मानसिक स्वच्छता म्हणजे इतरांविषयी कधीही या व्यक्तीला द्वेष वाटणार नाही, असूया मत्सर या गोष्टी या व्यक्तीला कधीही वाटणार नाही. नेहमी ही व्यक्ती इतरांविषयी चांगलाच विचार करेल, इतरांविषयी पॉझिटिव्हच विचार करेल. अशुची द्वेषिणं आणि जे घाण राहतात किंवा जे थोडे अनहायजेनिक राहतात त्यांचा या व्यक्तीला भयंकर राग येणार आहे, किंवा अस्वच्छता किंवा जिथे घाण आहे, स्वच्छता राखली जात नाही अशा ठिकाणी ही व्यक्ती जाणार नाहीये. म्हणजेच अस्वच्छतेचा द्वेष करणार, कारण या व्यक्तीला स्वतःला स्वच्छता प्रिय आहे. त्यामुळे जिथे कुठे हायजीन मेंटेन होणार नाही, जिथे कुठे स्वच्छता असणार नाही, तिथे ही व्यक्ती जाणार नाहीये. यजमानम म्हणजे यज्ञ करणारा, धार्मिक कृत्य करणारा, थोडासा आध्यात्मिक अशी ही व्यक्ती असणार आहे. अंबो विहार रती म्हणजे जलविहारामध्ये आनंद मांडणार. या व्यक्तीला पाण्यात पोहणे किंवा वॉटर स्पोर्ट्स, आता आपण म्हणू शकतो की ज्याला स्विमिंग आवडतं, वॉटर स्पोर्ट्स करायला आवडतात, असे काही जे पाण्याशी निगडीत जे काही गेम्स आहेत ते या व्यक्तीला आवडतात. कारण वरुण देव जे आहेत ते पाण्याशी निगडीत आहेत. त्यामुळे वारुण सत्व ज्या व्यक्तीमध्ये असणार आहे तिथे त्या व्यक्तीला पाण्याविषयी एक प्रेम असणार आहे किंवा पाण्यात राहायला या व्यक्तीला आवडणार आहे. अक्लिष्ट कर्माणम म्हणजेच ही व्यक्ती कोणतीही गोष्ट इझिली करेल. म्हणजे काही व्यक्ती असतात की कितीही मोठं कार्य त्यांच्या अंगावर दिलं, कितीही मोठी जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली तरी ते सहजपणे ती जबाबदारी पार पाडतात, ते कार्य पूर्ण करतात, असा एक अर्थ होतो. आणि अक्लिष्ट कर्माणमध्ये दुसरा एक अर्थ असा की ही व्यक्ती कधीही इलिगल ऍक्टिव्हिटी कोणतीही करणार नाही. जे न्यायाच्या चौकटीत बसेल, जे योग्य असेल, लिगल असेल असेच करेल. म्हणजे ही व्यक्ती कधीही करप्शन करणार नाही, खोटं बोलून कोणाला फसवणार नाही. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, कधी चोरी करणार नाही, कोणाला लुबाडणार नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अक्लिष्ट कर्मांमध्ये. म्हणजे एकतर दिलेली जबाबदारी कोणती कितीही मोठी जबाबदारी असेल तरी ती इझिली ती जबाबदारी पार पाडतील आणि इलिगल ऍक्टिव्हिटी कोणतीही करणार नाही. स्थान कोप प्रसादम म्हणजे योग्य वेळी रागावणारा आणि प्रसन्न होणार. म्हणजेच काय, तर जर एखादी गोष्ट चुकीची घडली तर ती व्यक्ती बरोबर तिथे रागावणार देखील आहे, पण तेवढ्याच योग्य वेळी ती परत शांत देखील होणार. म्हणजे वेळेचा, स्थळाचा म्हणजे स्थळ वेळ यांचा विचार करून, काळ वेळ जी काही आहे की आपण कुठे आहोत या सगळ्या गोष्टींचा विचार करून या व्यक्तीचं बिहेवियर असणार आहे. म्हणजे जर एखादी मोठी चूक घडली तर ती त्या ज्या व्यक्तीमुळे एखादं नुकसान झालेलं आहे त्या व्यक्तीला ती वारुण सत्वाची व्यक्ती ओरडणार देखील आहे, रागवणार देखील आहे, पण तेवढ्याच नंतर ती शांत पण होणार आहे. म्हणजे स्थान कोप प्रसाद, योग्य ठिकाणी योग्य वेळेसाठी ती व्यक्ती चिडणार आहे. म्हणजे नुसतीच चिडचिड करणार नाही, छोट्या छोट्या गोष्टींवर अजिबात चिडणार नाही, पण जिथे गरज आहे तिथे मात्र ही व्यक्ती व्यवस्थित चिडणार आहे, रागावणार आहे. जर चुकलं असेल तर व्यवस्थित त्या समोरच्या व्यक्तीला ती सांगणार आहे. सुश्रुत संहितेतला रेफरन्स काय आहे, तर शीतसेवा सहिष्णुत्व पैंगल्यम हरिकेशता. शीतसेवा म्हणजेच थंड ठिकाणी जायला आवडेल, पाण्यामध्ये खेळायला आवडेल, वॉटर स्पोर्ट्स आवडतील, स्विमिंग आवडेल. सहिष्णुत्व थोडीशी सहनशील अशी असणार आहे ही व्यक्ती. इतरांबद्दल सिंपती या व्यक्तीला असणार आहे, म्हणजे गोरगरिबांना बघून सिंपती वाटेल, मदत करण्याची इच्छा ही व्यक्ती व्यक्त करणार आहे आणि मदत करणार आहे. पैंगल्यम हरिकेशता म्हणजे या व्यक्तीचे केस जे आहेत हे एक वेगळं कॅरेक्टरिस्टिक इथे सांगितलेलं आहे. या व्यक्तीचे केस, हेअर जे आहेत ते पिंगट वर्णाचे, म्हणजे थोडेसे गोल्डन ब्राऊन कलरचे असे केस. हरी म्हणजे थोडेसे हिरवट, आता एक्झॅक्टली हिरवट नाही म्हणता येणार, पण थोडेसे गोल्डन ब्राऊन एक पिंगट वर्णाचे असे यांचे केस असणार आहेत. तर आतापर्यंत आपण सगळे मानसिक लेवलवरची लक्षणं बघत आहोत, पण हे एक वेगळं लक्षण इथे आलेलं आहे की
वारुण सत्वामध्ये सुश्रुतांनी पैंगल्य हरिकेशता हे लक्षण सांगितलेलं आहे. प्रियवादित्वम इति एतत् वारुणम काय लक्षण. आणि या व्यक्तीला काय आवडणार आहे तर वादन म्हणजे म्युझिक, कोणतंही इन्स्ट्रुमेंट वाजवायला आवडणार आहे. म्हणजे संगीताची एकूणच या व्यक्तीला आवड असणार आहे. त्याला आपण वारुण काय लक्षण असं म्हणणार आहोत. पुढचं सत्व आहे ते म्हणजे कुबेर सत्व. नावामध्येच आहे कुबेर, तर धन संपत्तीची देवताच कुबेर सांगितलेली आहे. तर यांच्यामध्ये काय असते, काय लक्षणं दिसणार आहेत चरक संहितेनुसार, तर स्थान मान उपभोग परिवार संपन्न म्हणजे स्थान संपन्न, सामाजिक प्रतिष्ठा या व्यक्तीला असणार आहे, एक रुतबा या व्यक्तीचा असणार आहे, प्रत्येक ठिकाणी या व्यक्तीला मान मिळणार आहे. मान संपन्न म्हणजे या व्यक्तीला जिथे जाईल तिथे आदर रिस्पेक्ट मिळणार आहे, यांचा गौरव होणार आहे. उपभोग संपन्न म्हणजे या व्यक्तींकडे वेल्थ बऱ्यापैकी असणारे, धनसंपत्ती असल्या कारणाने यांच्याकडे ऐहिक सुखांचा उपभोग घेणारी अशी ही व्यक्ती असणार आहे. परिवार संपन्न म्हणजे या व्यक्तींमध्ये कुटुंब, आप्त स्वजनांनी असं परिपूर्ण व्यवस्थित एक चांगली फॅमिली या व्यक्तीला असणार आहे. म्हणजे अपत्य योग्य प्रमाणात अपत्य असतील, स्वतःचे आई वडील, बहीण भाऊ या सगळ्यांना असं व्यवस्थित घेऊन चालणारी ही व्यक्ती असणार आहे. धर्म अर्थ काम नित्यम म्हणजेच काय सांगितलेलं आहे तर धर्म अर्थ काम हे जे पुरुषार्थ आहेत यांच्यामध्ये नेहमी रममाण असणार, म्हणजे जे काही आपली जबाबदारी आहे ती व्यवस्थित पार पाडेल, योग्य मार्गाने पैसे कमवेल, संतान प्राप्तीसाठी योग्य ते प्रयत्न करेल, तर अशी ही व्यक्ती असणार आहे कुबेर सत्वाची. शुची म्हणजे ज्याला स्वच्छता आवडणार आहे. सुखविहारम म्हणजे सुखात राहायला, ऐश्वर्ययुक्त जीवन जगायला, म्हणजे काही लोकांना असतं की ज्यांना लक्झरी आवडते म्हणजे त्यांना लक्झरियस गोष्टींमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला आवडतात, लक्झरी उपभोगायला आवडते, तर हे जे आहे हे कुबेर सत्वाचं लक्षण आहे. व्यक्त कोप प्रसादम म्हणजे राग आणि प्रसन्नता स्पष्टपणे व्यक्त करणार, म्हणजे या व्यक्तीला जर राग आला तर ते स्पष्टपणे राग व्यक्त करतील, पण त्यांना जर कोणाबद्दल चांगलं वाटत असेल तर ते तितक्या छान समोरच्याला कॉम्प्लिमेंट देखील देतील. तर हे जे आहे हे कुबेर सत्वाचे लक्षण सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता देखील आपल्याला बघायला मिळतात की काही लोकांना असं असतं की एकदम सिंपल राहायला आवडतं, पण काही लोकांना लक्झरी आवडते, म्हणजे लक्झरियस गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करायला आवडतं, लक्झरियस ट्रॅव्हल करायला आवडतं, जे काही लक्झरियस ब्रँड्स आहेत त्या ब्रँड्सच्या वस्तू घ्यायला आवडतात. तर हे जे काही सगळं आहे हे कुबेर सत्वामध्ये आपल्याला बघायला मिळतं. सुश्रुत संहितेतला काय रेफरन्स आहे कुबेर सत्वाशी संदर्भात, मध्यस्थता म्हणजेच ही व्यक्ती स्वतःहून सगळ्यांसोबत कम्युनिकेट करणार आहे. कुठेही पार्टीमध्ये, लग्न समारंभामध्ये कुठे गेली तर ही व्यक्ती स्वतःहून सगळ्यांसोबत जाऊन संभाषण सुरू करेल, सगळ्यांसोबत प्रेमाने वागेल, आपुलकीने चौकशी करेल, तर हे मध्यस्थता या शब्दाचा अर्थ आहे. सहिष्णुत्व म्हणजे इतरांविषयी यांना सहिष्णुता असणार आहे, सिंपथी असणार आहे, प्रत्येक व्यक्तीला ते समजून घेतील आणि त्यानुसार ते त्या व्यक्तीसोबत वागणार आहे. गोरगरिबांविषयी या व्यक्तींना आस्था असणार आहे. अर्थस्य आगम संचय आणि या व्यक्तींकडे अर्थार्जन भरपूर असणार आहे, यांच्याकडे संपत्ती भरपूर असणार आहे. महाप्रसव शक्तित्व कौबेर काय लक्षण. महाप्रसव म्हणजे यांना काय म्हणू शकतो आपण की अशी व्यक्ती की ज्याला संतती संख्या जास्त असणार आहे, म्हणजे ज्यांना अपत्य जास्त असणार आहे. की आधीच्या काही जनरेशनमध्ये तुम्ही जर बघितलं असेल आपल्या आजोबांच्या आधीचे त्यांना खूप मुलं असायची, तर अपत्य संख्या किंवा संतान संख्या जास्त असणे हे एक कौबेर सत्वाचं लक्षण इथे सांगितलेलं आहे. पुढचं सत्व आहे गांधर्व सत्व. सात्विक प्रकृतीमध्येच आपलं अजून सबटाईप्स सुरू आहेत. गांधर्व सत्वाचा चरक संहितेतला रेफरन्स, प्रिय नृत्य गीत वादित्र श्लोक आख्यायिका इतिहास पुराणेषु कुशलम गंधमाल्य अनुलेपन वसन स्त्री विहार काम नित्यम अनसूयकम गांधर्वम विद्या. म्हणजेच गांधर्व सत्वाच्या व्यक्तीला काय काय आवडणार आहे, प्रिय काय आवडणार आहे, नृत्य डान्स, गीत म्हणजे म्युझिक गाणं, वादित्र म्हणजे कोणतंही इन्स्ट्रुमेंट जे वाजवायला आवडेल किंवा ऐकायला आवडेल, उल्लापकम म्हणजे विनोद जोक्स याच्यामध्ये प्रवीण.
म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जिथे म्युझिक, डान्स, काही जोक्स, ह्युमर सारख्या गोष्टी या व्यक्तींना आवडतात. श्लोक, आख्यायिका, इतिहास, पुराणेषु कुशलम म्हणजे जे काही श्लोक आहेत, पौराणिक ज्या कथा असतात, इतिहास, पुराणाविषयी यांना जास्त इंटरेस्ट असतो. म्हणजे मोस्टली या सत्वाच्या ज्या व्यक्ती असतात त्या इतिहासामध्ये काहीतरी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन करतील, PhD करतील किंवा त्यांना काही पौराणिक कथांमध्ये इंटरेस्ट असेल तर ते अशा गोष्टी इतरांकडून ऐकून घेतील, व्यवस्थित इंटरेस्टने ऐकतील. जे काही श्लोक आहेत ते बऱ्यापैकी त्यांना श्लोक पठणाची आवड असेल, तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या गांधर्व सत्वामध्ये येतात. म्हणजे या व्यक्तींना म्युझिक, डान्स, ह्युमर ह्या सगळ्या गोष्टी आवडतात. यांना इतिहास, पौराणिक कथा, श्लोक यांच्यामध्ये सगळा इंटरेस्ट असतो. गंध, माल्य, अनुलेपन, वसनप्रिय म्हणजे यांना सुगंधी द्रव्य, परफ्युम्स आवडत असते. फुले, हार म्हणजे जे काही गार्लँड्स आहेत, वेगवेगळी फुलं. काही लोकांना असतं की फुलं खूप आवडतात, फ्लावर्स खूप आवडतात. बुके दिलं की ते सगळ्यात जास्त खुश होतात. तर हे गांधर्व सत्वामध्ये येणारं कॅरेक्टरिस्टिक आहे. उठणे म्हणजेच अनुलेपन म्हणजे ज्यांना उठणं जे आपण दिवाळीच्या वेळी उठणे लावतो, तर काही लोकांना अशी सवय असते की त्यांना रोजच अभ्यंग करून उठणे लावायची आवड असते. परफ्युम्स, अत्तर वेगवेगळे वापरण्याची आवड असते किंवा घरात ते वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधित अगरबत्तीचे वेगवेगळे प्रकार लावतील. तर असं जे काही आहे गंध या संदर्भात जे काही आहे ते गांधर्व सत्वाशी रिलेटेड असणार आहे. स्त्री विहार नित्यम म्हणजे या लोकांना स्त्रियांबरोबर सहवास करायला, त्यांच्यामध्ये रममाण व्हायला जास्त आवडतं. म्हणजे या लोकांच्या आत्ताच्या ह्याच्यात आपण बघितलं तर या लोकांच्या फ्रेंड्स खूप असतात. म्हणजे मुलीमध्ये यांना जास्त मैत्रिणी जास्त असतात. मित्रांपेक्षा मैत्रिणींची संख्या जास्त असते किंवा त्यांच्याबरोबर त्यांचं उठणं बसणं जास्त असतं. तर हे जे आहे हे स्त्री विहार कामनित्यम आहे. अनसूयकम म्हणजे कोणावरही हे द्वेष करत नाही, कोणाचाही मत्सर करत नाही, नेहमी इतरांविषयी पॉझिटिव्ह यांचा अप्रोच असणार आहे. सुश्रुत संहितेतला गांधर्व सत्वाविषयी काय लक्षण आहे तर गंध, माल्य, प्रियत्व म्हणजेच परफ्युम्स, अत्तर आवडणारे, वेगवेगळे फुलं, फुलांच्या माळा आवडणारी अशी ही व्यक्ती आहे. नृत्य, वादित्र, कामिता म्हणजेच नृत्य यांना डान्स करायला आवडतो किंवा डान्स बघायला आवडतो. वादित्र म्हणजे कोणतंही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवायला आवडतं किंवा असे जे शोज असतात की जिथे म्युझिक असतं अशा ठिकाणी जायला आवडतं. विहारशीलता च एव गांधर्व कायलक्षण. विहारशीलता म्हणजे या लोकांना वेगवेगळ्या नवनवीन ठिकाणी फिरायला जायला आवडतं. तर हे गांधर्व कायचं लक्षण सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये फक्त सात्विक प्रकृतीबद्दल जे वेगवेगळे प्रकार सब टाइप्स सांगितलेले आहेत ते बघितले. पहिल्यांदा आपण बघितलं ब्राह्मसत्व, त्याच्यानंतर आपण बघितलं आर्षसत्व, त्याच्यानंतर आपण बघितलं ऐंद्रसत्व. ब्राह्म, आर्ष, ऐंद्र, नंतर याम्य सत्व बघितलं, नंतर आपण बघितलं वारुण सत्व, मग कुबेर सत्व आणि नंतर गांधर्व सत्व. तर अशा पद्धतीने ब्राह्म, आर्ष, ऐंद्र, याम्य, वारुण, कौबेर म्हणजेच कुबेर, गांधर्व असे आपण टोटल किती बघितले? 7. परत एकदा रिवाइज करूया. ब्राह्म, नंतर आर्ष, त्याच्यानंतर आपण ऐंद्र सत्व बघितलं, याम्य, वारुण, कुबेर आणि गांधर्व सत्व. तर अशा पद्धतीने आपण सात्विक प्रकृतीचे हे एवढे सत्व जे आहेत म्हणजे त्याचे जे सबटाइप्स आहेत त्याविषयी आज आपण डिस्कशन केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जी उरलेली राजसिक प्रकृती आणि तामसिक प्रकृती यांचे जे काही सबटाइप्स आहेत त्याविषयी डिस्कस करणार आहोत. यामधले स्पेसिफिक जे टर्म्स आहेत, श्लोकमध्ये आलेले जे काही वर्ड्स आहेत स्पेसिफिक, ते तुम्हाला MCQ साठी किंवा AIPGT सारख्या एक्झाममध्ये विचारले जाऊ शकते. म्हणजे असं येऊ शकतं की स्त्री विहार कामनित्य हे कोणत्या सत्वाचं लक्षण आहे. तर हे आपल्याला माहिती असलं पाहिजे की स्त्री विहार कामनित्यम असा शब्द पर्टिक्युलरली गांधर्व सत्वामध्ये आलेला आहे. त्यामुळे असे हे जे
स्पेसिफिक वर्ड्स आहेत ते लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे MCQ पॉइंट ऑफ व्ह्यूने. नाहीतर तुम्हाला डायरेक्ट सात्विक प्रकृती वर्णन करा असं किंवा सात्विक प्रकृतीचे भेद वर्णन करा असा तुम्हाला SAQ साठी प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा 2-3 वेगवेगळे एकत्र विचारले जाऊ शकतो. म्हणजे सात्विक प्रकृतीवरती एक LAQ पण विचारला जाऊ शकतो सात्विक आणि तामसिक मिळून किंवा फक्त सात्विक प्रकृतीवर तुम्हाला SAQ विचारला जाईल किंवा सात्विक प्रकृतीमधले 3-4 जे सबटाईप्स आहेत ब्राह्म, आर्ष, ऐंद्र, याम्य, वारुण असे 3-4 मिक्स करतील आणि त्याच्यावर SAQ विचारला जाईल. तर अशा परम्युटेशन कॉम्बिनेशनने हे जे काही टाईप्स आहेत किंवा सात्विक प्रकृतीचे सबटाईप्स सांगितलेले आहेत ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये मानस प्रकृतीमधला पहिला जो प्रकार आहे सात्विक प्रकृती त्यातले सगळे सबटाईप्स कंप्लीट केलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण राजसिक प्रकृती आणि तामसिक प्रकृतीबद्दल डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.